जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजचा हा नवीन दिवस देवाने तुम्हाला आणि मला दाखवला, त्याबद्दल त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर आजच्या सकाळच्या मरणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आणि खरोखर देवाने तुम्हाला आणि मला या सकाळच्या वेळी प्रार्थनेसाठी उठवलं, म्हणून त्या जिवंत देवाचे आपण आभार मानू. आपल्यामध्ये देवाच्या दासी आहेत, त्या आपल्यासाठी प्रार्थना करतील. सुरुवातीची हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद परमेश्वर बाप्पा तुला. प्रभू परमेश्वर बाप्पा, मला सर्वांना तू आजचा दिवस दाखवलास, त्याबद्दल मी तुझ्या आभार आणि उपकार मानतो. प्रभू राजा, आम्ही प्रार्थनेला बसलो असताना सगळेजण प्रभू परमेश्वर बाप्पा तू आम्हाला प्रार्थनेमध्ये चालव. प्रभू परमेश्वर बाप्पा, जे काही गीत गातो प्रभू परमेश्वर बाप्पा त्यामध्ये तू आम्हाला चालव. प्रभू परमेश्वर बाप्पा, प्रभू जे काही वचन येईल प्रभू राजा आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वर बाप्पा, प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला चालव. प्रभू परमेश्वर बाप्पा, आणि आजचा दिवस पूर्णपणे तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू राजा, जे कोणी प्रार्थनेला बसतील किंवा बसलेले आहे प्रभू राजा, त्यांना देखील प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या आत्म्याने तुझ्या सामर्थ्याने तू भर प्रभू राजा. आणि प्रत्येकाला प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र सामर्थ्याचा स्पर्श कर. प्रभू राजा, प्रत्येक कुटुंब प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रभू प्रत्येकाला तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर. प्रभू राजा, आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव. प्रभू परमेश्वर बाप्पा, येणारं वचन तू आम्हासाठी असू दे प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि आजचा दिवस प्रभू राजा तू आशीर्वादित कर. दे बाप्पा, सर्व कामकाज दे बाप्पा, सगळ्यांचं येणं जाणं प्रभू राजा, हे सर्व काही प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव. दे बाप्पा, इथून पुढची सगळी वेळ का तुझ्या पवित्र हातामध्ये घे. प्रार्थना प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नावाने मागते, म्हणून तू आई. आमेन आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वांना या नवीन दिवसामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण भक्तीला सुरुवात करत असताना आपण हे गीत गाऊ आणि त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. यावेळेस आपण गीत गाऊ, आज एका दिन यहोवाने बनाया. हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला गौरव देऊ. आज का दिन यहोवाने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित. आज का दिन यहोवाने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान, वह बढ़े मैं घट रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे, उसको हम मानते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित. देवबाप आपल्या सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित करो. प्रियांनो, काल आपण पाहिलं होतं जलप्रलयाचा शेवट कसा झाला. आणि मग देव त्या ठिकाणी म्हणाला की मानवाच्या कल्पना, मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात, तर मी आता प्रमाणे
पुन्हा अखिल जीवांचा कधी संहार करणार नाही. आणि पहा, खरोखर त्या ठिकाणी देवाने मानवाच्या विषयी ही कमेंट केलेली आम्हाला दिसत आहे. देवबाप त्या ठिकाणी बोललेला आहे. आणि पहा, मग 9व्या अध्यायामध्ये देवाने नोहाशी केलेला करार आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. मग देवाने नोहास व त्याच्या पुत्रास आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रांगणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व धाक राहील. ती तुमच्या स्वाधीन केली आहे. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे, म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईन. प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईन. प्रत्येक मनुष्याची व त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईन. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा व पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा. देव नोहास व त्याचबरोबर त्याच्या मुलास म्हणाला, पहा, मी तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवितो. त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुम्हाबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशीही मी करार करून ठेवितो. तुम्हाशी हा करार करून ठेवितो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावायचा नाही. देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानयुग राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे, मी मेघात धनुष्य ठेवले आहे. ते पृथ्वीच्या व माझ्या मधल्या कराराचे चिन्ह होईल. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यात धनुष्य दिसेल. तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करील. असा जलप्रलय होणार नाही. धनुष्य मेघात दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानयुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल. देव नोहाला म्हणाला, माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होय. पहा, देवाने खूप असा छान करार याने नोहाशी आणि त्याच्या संततीशी त्या ठिकाणी करून ठेवलेला आम्हाला दिसत आहे. त्या काळी पहा, परमेश्वराने ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रक्तासकट मांस तुम्ही खाऊ नका, कारण त्या मांसाचे जीवन रक्त आहे आणि म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. आज लोक सगळ्या गोष्टी वेगळ्या करत आहेत. आज रक्ताचं करी करून खात आहे. प्रियांनो, रक्त हे जीवन आहे माणसाचं. जर मनुष्याच्या जीवनामध्ये शरीरामध्ये जर रक्त नसेल तर मनुष्य जगू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला रक्तासकट मांस खाण्यास मनाई केलेली आहे. त्या जिवंत देवाने सांगितलेलं आहे की जर तुम्ही एकमेकांचा रक्तपात कराल तर मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईन. प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईन. प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईन.
जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. पुन्हा एकदा देवाने मनुष्याला ह्या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे की देवाने त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केलेला. प्रियांनो, आदामाला जसं तयार केलं होतं त्याची आठवण पुन्हा एकदा ह्या नोहाच्या काळामध्ये देवबाप त्याच्या संततीला आणि नोहाला त्या ठिकाणी आठवण करून देत आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे की रक्तपातापासून आम्हाला दूर राहायला पाहिजे. परंतु आज या जगामध्ये पाहत आहोत की सर्वत्र रक्तपाताचे पाठ वाहू लागलेले आहे, अशांतता झालेली आहे, देवापासून हे जग दूर गेलेलं आहे. या सकाळच्या वेळेस आपण विचार करूया, मनन करूया की आज या जगामध्ये किती भयानक रक्ताचे पाठ वाहत आहे. आणि मग ते रक्ताचे पाठ आम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, या रक्ताच्या पाट्यापासून आम्हाला दूर राहायला पाहिजे. या रक्तपाताचा जो सूड आहे तो आमच्या जीवनातून काढून टाकला पाहिजे. आणि खरोखर प्रियांनो, आमचं जीवन शुद्ध, पवित्र, देवाला शोभल असं आवडणार असं असावं. आणि खरोखर जिवंत देवाने ह्या ठिकाणी जो करार केलेला आहे नोहाच्या संततीशी, तो आजही आम्हाला लागू होत आहे. प्रियांनो, पहा, या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मनुष्याच्या कल्पना ह्या बाळपणापासूनच दुष्ट आहेत. मनुष्य जो आहे तो बाळपणापासूनच दुष्ट आहे. एखाद्या लेकराला जर आम्ही म्हटलं की बाबा मी तुला चॉकलेट देणार नाही, तर ते लेकरू आपल्याला मारायला त्या ठिकाणी येत असत. आज जर हे लेकरू ज्याला समजत नाही त्याला देखील बरं वाईट कळत असतं प्रियांनो. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की मनुष्याच्या मनातल्या कल्पना ह्या बाळपणापासूनच काय आहेत, वाईट आहेत. आणि म्हणून आम्हाला जर देवामध्ये वाढायचं आहे, देवाच्या सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे, तर आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र देवाला आवडणारं पाहिजे. बघा, नोहा देवासंगती चाललेला आहे. नोहा हा देवाची आज्ञा पाळणारा होता. नोहा हा देव जे काही सांगल ते करणारा होता. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की या सकाळच्या समय देव आम्हाला त्याच्या वचनामध्ये टिकून ठेवण्यासाठी, देवाने या वचनामध्ये आपल्याला टिकून ठेवावं, तर आपण देवाच्या बरोबर आम्ही चाललं पाहिजे. आज तो आपल्या जीवनामध्ये अभाव आहे. देवाचे दास असू द्या, देवाची मंडळी असू द्या, कुणी असू द्या, आज आम्ही देवाच्या बरोबर चालणारे असे नाही आहोत प्रियांनो. जर आम्ही चालणारे आहोत तर देवाचं आम्ही काम करणारे, देवाची आम्ही आज्ञा पाळणारे, त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे असे होणार आहोत प्रियांनो. म्हणून ह्या सकाळच्या समय आज माझं तुम्हाला आव्हान आहे की परमेश्वराने जो नोहाशी करार केला होता तो आजही आम्हाला लागू होत आहे. जेव्हा पाऊस पडतो तर आम्ही आकाशामध्ये देवाने जो करार केला होता नोहामध्ये आणि देवामध्ये की मी ह्यापुढे जास्त जलप्रलय पृथ्वीवर येऊ देणार नाही. मग याचं कराराचं चिन्ह म्हणजे मेघधनुष्य देवाने आकाशामध्ये ठेवलेलं आहे. आज पाऊस पडून गेल्यानंतर आम्हाला ते मेघधनुष्य देवाने जो नोहाशी केलेला करार आहे याची आठवण तो आजही आम्हाला करून देत आहे. आणि देवबाप ते स्मरत आहे. देवाने दिलेलं अभिवचन तंतोतंत तो पाळत आहे. आणि मग आम्हाला देखील त्या वचनाला आम्ही जाग राहायला पाहिजे. जर देवाने आमच्यासाठी एवढं केलेलं आहे तर आम्ही देखील देवासाठी आमचं जीवन पूर्णपणे समर्पित केलं पाहिजे. पहा, परमेश्वराने त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे मनुष्याला, मी यापुढे जलप्रलयाने कधी नाश करणार नाही. कारण मानवाच्या कल्पना बाळपणापासूनच दुष्ट आहे.
प्रियानो, ही दुष्टता आमच्या जीवनामधून आम्ही काढून टाकली पाहिजे. ही दुष्टता आमच्या जीवनामधून पूर्णपणे काढून टाकली पाहिजे. आमच्या जीवनातून, आमच्या देशातून, आमच्या राज्यातून, या पृथ्वीवरून ती दुष्टता काढून टाकली पाहिजे. प्रियानो, आम्ही देवाबरोबर चालणारे झालं पाहिजे. देवाने जो करार केला त्याचं स्मरण तो आजही करत आहे. तर आम्ही देखील त्या देवाच्या आज्ञा पाळून, त्याच्या वचनाप्रमाणे चालून, त्याच्या वचनामध्ये राहून, त्याच्या पवित्रतेत राहून आज आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. खूप सुंदर असं वचन देवाने आम्हाला आज दिलेलं आहे. करार केला नोहामध्ये आणि देवामध्ये, मानव जातीमध्ये आणि देवामध्ये, आणि तो करार अजूनही देवा पाळत आहे. प्रियांनो, आज आम्ही देवाला अभिवचन देतो की देवा, मी तुझ्यासाठी हे करल, ते करल, मी तुझी सेवा करल, मी तुझ्या इच्छेप्रमाणे चालल. पण आमच्याकडून त्या गोष्टी होत नाही. का होत नाही? तर आम्ही देवाबरोबर चालत नाही. आम्ही पूर्णपणे आमचा मेंदू शैतानाच्या स्वाधीन करून देत असतो, वाईट गोष्टींच्या स्वाधीन करून देत असतो. देवाच्या पूर्णपणे आम्ही स्वाधीन होत नाही. आमचं जीवन पूर्णपणे देवाला देत नाही. म्हणून आज आमची परिस्थिती ही आहे की आमच्या जीवनामध्ये आजार आहे, संकट आहे, अशांती आहे, वेगवेगळ्या गोष्टींच्या प्रॉब्लेमनी, समस्येनी आमचं जीवन भरून गेलेलं आहे. त्याचं कारण काय आहे? आम्ही देवाबरोबर चालत नाही. जर आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं आहे तर जगातील सर्व गोष्टी आम्हाला वर्ज्य करायच्या. तुम्ही म्हणाल की या सकाळच्या समय काय सांगतात? जगामध्ये जगायला पैसा लागतो, जगामध्ये राहायला घर लागतं, जगामध्ये राहायचं असेल तर आम्हाला वेगवेगळ्या लोकांशी संबंध ठेवले पाहिजे. आम्हाला संबंध ठेवायचे आहेत देवाच्या लोकांसंगती, शैतानाच्या स्वाधीन राहायचं नाही. आम्हाला जीवन जगायचंय तर ते देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. देवाने आम्हाला जगामध्ये अशासाठी ठेवलेलं आहे की आम्ही त्याची रोज उठून स्तुती, आराधना आणि त्या देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आम्हाला आमच्या लेकरांचं, आम्हाला प्रॉपर्टी कमवायसाठी, आम्हाला आमच्या लेकरांना वाढवण्यासाठी, आम्हाला आमची संपत्ती वाढवण्यासाठी या जगामध्ये ठेवलेलं नाहीये, तर आम्हाला देवाचं गौरव करण्यासाठी ठेवलेलं आहे. देवाने जर तुमच्या जवळ धनाचा आशीर्वाद दिलाय तर त्याचा उपयोग त्याच्या सेवेसाठी आम्ही केला पाहिजे, लोकांसाठी केला पाहिजे. बँकेमध्ये सडून ठेवण्यासाठी नाही करायचं आम्हाला. आज देवाचे दास आणि देवाचे लोक या सर्व गोष्टी भयानक चुकीच्या करत आहेत. आमचं राज्य, आमचं घर स्वर्गामध्ये आहे, प्रभूच्या जवळ आहे, याचं भान आम्ही ठेवलं पाहिजे. प्रियांनो, आज एखाद्या देवाच्या दासाला जर मीटिंगला बोलवायचं तर त्याला मोठ्या मोठ्या गाड्या पाहिजे, मोठे मोठे हॉटेल पाहिजे. आमच्या प्रभूंनी किती 5 स्टार हॉटेलमध्ये राहिला बरं, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आमचा प्रभू पाहिजे त्या ठिकाणी तो झोपला, उठला, कधी त्याला खायला अन्न मिळालं नाही, पण त्यांनी देव असून तुमच्या आणि माझ्यासाठी तो दरिद्री झाला. तुम्हाला आणि मला आरोग्य मिळावं म्हणून त्यांनी फटके खाल्ले. तुम्हाला तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा मिळावी म्हणून त्यांनी रक्त सांडलं. तुम्हाला आणि मला पुनरुत्थित जीवन मिळावं म्हणून त्याने मृत्यूवरती विजय मिळवला. तो स्वर्गामध्ये गेला आणि पुन्हा आम्हाला त्याच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी तो पुन्हा येत आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गामध्ये घर बांधून ठेवलेलं आहे, जागा तयार करायला गेलेला आहे. तर आमचा देव आमच्याशी विश्वासू आहे, परंतु आज आम्ही देवाशी विश्वासू नाहीये. देवाने कितीतरी हजारो वर्षापूर्वी त्या देवाचा दास नोहा आणि त्याच्या संततीमध्ये जो करार केलेला आहे त्याचं स्मरण आजही करत आहे तो. तर मग आम्ही देखील देवाला दिलेली अभिवचनं, ती अभिवचनं आज आम्ही पाळत आहोत का?
फक्त बिर्याणी खायची, मटण खायचं, चांगलं अन्न खायचं आणि झोपायचं, झाला रविवार आमचा. देवासाठी आम्ही काय करत आहोत? देवाने तुम्हाला हे सुंदर असं नवीन जीवन दिलेलं आहे. आज आम्ही पाहत आहोत की कितीतरी लाखो हजारो लोक हे जग सोडून गेलेले आहे. त्यांना ती संधी दिलेली नाही, परंतु देवाने तुम्हाला संधी दिलेली आहे. शरीरामध्ये आजार आहेत तर प्रभूने ते आजार तुमच्या जीवनामधून या क्षणाला काढून टाकलेले आहे. देव प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला या क्षणाला आरोग्य देत आहे, कारण तो आरोग्य देणारा जिवंत परमेश्वर आहे. तुमच्या जीवनामध्ये कर्जबाजारी पण आहे, ते कर्जबाजारी पण त्यांनी काढून टाकलेले आहे. तुमच्या जीवनामध्ये निराशा आहे तर ती निराशा निघून जात आहे. तुमच्या कुटुंबामध्ये कलह आहे, ते कलह आज या क्षणापासून संपत आहेत, कारण त्या देवामध्ये सामर्थ्य आहे, प्रभूमध्ये सामर्थ्य आहे. कारण प्रभू ज्या घरामध्ये त्याचं आगमन होतं, ज्याच्या जीवनामध्ये आगमन होतं, त्या ठिकाणी सर्वत्र शांती 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 आणि देवाचे सर्व आशीर्वाद आहे. ही गोष्ट आम्ही या सकाळच्या समय अंतःकरणामध्ये घेतली पाहिजे. प्रियांनो, आपल्या जीवनातला जो अल्पविश्वास आहे तो आपण काढून टाकूया, कारण देवाने आकाशामध्ये चिन्ह ठेवलेले आहे की तो जिवंत देव आहे. याचं स्मरण तो आजही आम्हाला करून देत आहे. पण आम्हाला ते माहिती नाही. का माहिती नाही? तर देवाचं वचन आम्ही वाचतच नाही, त्याचा वचनाचा आम्ही अभ्यासच करत नाही, आम्ही देवाच्या जवळ जातच नाही, कधी प्रभूशी आम्ही बोलतच नाही. तर कस काय देव बाप तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे? ही सकाळची वेळ खूप महत्वाची आहे. आम्ही पादत 8-9 वाजेपर्यंत पडत असतो. माझ्या तोंडातून अपशब्द निघत आहे, पण खरी गोष्ट आहे. 9-9 वाजेपर्यंत, काही महाभाग 12 वाजेपर्यंत झोपतात. काही महाभाग तर दुपारी 1 वाजता त्यांचं काम चालू होत. प्रियांनो, झोपेमध्ये जर अख्खं आयुष्य जर संपलं तर आम्ही देवाची सेवा काय करणार? आम्ही प्रार्थना काय करणार? काही लोक प्रार्थना करतात पण वाईट वागायचं सोडत नाही, अजूनही तसंच जीवन आहे. काही लोक उपवास करतात, प्रार्थना करतात आणि पवित्र भाषेमध्ये बोलतात, परंतु एकमेकाचं वैर काही संपत नाही, दुष्ट त्यांचा स्वभाव काही सोडत नाही. असे तर देवाचे लोक आहेत. देवाचे लोक म्हणता येणार नाही त्या ठिकाणी, ते सैतानाचे लोक आहेत. जर सैतानाच्या गोष्टी आहेत तर फक्त मुखाने प्रार्थना करतात, पण अंतःकरणामध्ये येशू नाही, जीवनामध्ये येशू नाही, पवित्र देव नाही, तर मग उपयोग काय? आज या सकाळच्या वेळी आम्ही ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. प्रियांनो, जर देव बाप आमच्याशी विश्वासू आहे तर आम्ही देखील विश्वासू राहायला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. देवबाप तुमच्याकडे पैसा मागत नाही, तो काय भिकारी नाही. तुम्हाला वाटत नाही ना, नाही द्यायचं तर नका देऊ, परंतु तुम्ही देवासाठी स्वतःचा वेळ द्या, प्रार्थनेसाठी द्या. काय गरज नाही कोणत्या सेवकाला तुम्ही मदत नाही केलं तर देवाचा सेवक उपाशी मरेल, नाही, काही गरज नाही. कारण त्याचा पालन पोषण करणारा स्वर्ग, आकाश आणि पृथ्वी निर्माण करता परमेश्वर स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, तो त्याची काळजी घेत आहे. तुमचे पैसे दिल्याने, तुमचं दान धर्म केल्याने देवाच्या सेवकांची उपजीविका चालते, हे तुमच्या जीवनातून तो विषय काढून टाका. कारण त्याला सहाय्य करणारा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता यहोवा परमेश्वर, जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गामध्ये बसलेला आहे, त्यांची काळजी घेण्यासाठी. मी आज तुम्हाला सांगतो, आज मी 46-47 वर्षाचा या जगामध्ये जगत आहे, परंतु मी आजपर्यंत कोणाकडे 1 रुपया मागितला नाही सेवेमध्ये. आज मला काय लोक म्हणतात की मला ह्यानी गाडी दिली, मला त्यानी गाडी दिली, मला तर काही अनुभव आलेला नाही, परंतु देवाने आज मला उत्तम आरोग्य दिलं, माझ्या लेकरांना सांभाळलं, माझ्या परिवाराला सांभाळलं, आणि देवाने उत्तमातलं उत्तम, जगातले जे उत्तम पदार्थ आहेत ते सर्व माझ्या जवळ ठेवलेले आहे. पण केव्हा या गोष्टी? जेव्हा आम्ही परमेश्वराशी
प्रामाणिक राहू. आम्ही फक्त फोकस केलं देवाच्या सेवेवरती. आम्ही फक्त फोकस केलं की आम्ही पवित्र जीवन जगावं. आज तुमचा फोकस कशावरती आहे हे आमच्या अंतःकरणाला विचारलं पाहिजे, मनाला विचारलं पाहिजे. या सकाळच्या समय प्रियांनो, नोहाशी जो देवाने करार केलेला आहे तो आजही आम्हाला लागू होत आहे. तर प्रियांनो, आम्ही देखील जे देवाला अभिवचन दिलेलं आहे, देवाची जी अपेक्षा आमच्याकडून आहे ती देखील आमच्या जीवनाकडून आम्ही पूर्ण केली पाहिजे. या सकाळच्या वेळेस आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही देवासाठी काय करत आहोत. देवच आमच्यासाठी करत आहे. देवा हे मला दे, ते मला दे, हे कर, पैसा दे, श्रीमंती दे, गाडी दे, बंगला दे, माझ्या लेकरांना चांगलं शिकू दे, फॉरेनला जाऊ दे, हे करू दे, ते करू दे. परंतु आम्ही विचार करतो का आमचे लेकर देवाचे सेवक झाले पाहिजे, आमचे लेकर देवाच्या प्रार्थनेत वाढले पाहिजे, आमचे लेकर देवाच्या वचनात वाढले पाहिजे. रविवारी चर्च असलं तर आम्ही लेकरांना म्हणतो, बाळा उठू नकोस, अजून झोप, खूप थकला तो 8 दिवस. म्हणजे आमच्या लेकरांना नरकात नेण्यासाठी आम्ही स्वतः कारणीभूत होत आहे. त्याच्यामध्ये देवाचे सेवक देखील अपवाद नाही आहे प्रियांनो. देवाचे सेवक देखील आज त्यांच्या लेकरांना वळण लावू शकलेले नाहीयेत. आज आम्ही विचार करत आहोत. आज असे काही माझे मित्र आहेत, ते सांगतात त्यांच्या लेकरांना, मुलांना, मुलींना विचारलं की तुम्हाला देवाचा सेवक पाहिजे का सेविका पाहिजे, नाही म्हणतात, नको म्हणी. पण प्रियांनो, मी सांगतो, तुम्ही जर देवाच्या सेवकाला तुच्छ लेखत असाल, परंतु देवाच्या दृष्टीने तो देवाचा सेवक सर्व जगात तो श्रीमंत आहे. कारण ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केले तो त्याचा बाप आहे, तो त्याचा पिता आहे आणि आपण त्याचे लेकर आहोत. ज्या इस्रायल लोकांना देवाने 40 वर्ष रानामध्ये सांभाळलं, त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही, त्यांना बसून खाऊ घातलं, तो देव सर्वसमर्थ पिता तो आज आमच्या बरोबर आहे. तर आम्हाला काळजी करण्याची गरज नाही उद्या आमचं काय होईल. आमच्या अन्नाची काळजी त्याला आहे, आमच्या निवाऱ्याची काळजी त्याला आहे. देवाने जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्यात आम्ही समाधानी राहायला पाहिजे. परंतु त्याच्या आध्यात्मिक आणि पवित्र दानांमध्ये आम्ही जास्तीत जास्त देवाजवळ आम्ही मागणी केली पाहिजे. कारण तीच खरी संपत्ती आहे, तीच स्वर्गाची संपत्ती आहे आणि तीच आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. जर आमच्याजवळ पवित्र दान नसतील तर आम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. आध्यात्मिक दान आमच्या जीवनामध्ये पाहिजे. पैशाला स्वर्गामध्ये स्थान नाही, कारण देवाच्या पायाखाली सोनं आहे, हिरे आहे, माणिक आहे. स्वर्गामध्ये त्या गोष्टींना कवडीमोल किंमत आहे. तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आणि म्हणून आम्हाला या सर्व जगातील गोष्टींचा आम्हाला त्याग करायचा आहे. मी म्हणत नाही तुमचा पैसा द्या, भिकारी व्हा आणि तसेच फिरा, नाही, तसंच मी संकटामध्ये टाकत नाही. देवाने तुम्हाला जे आशीर्वाद दिलेले आहेत त्याचं तुम्ही धन्यवाद करा आणि तुम्ही देवाच्या सेवेसाठी मदत करा. पुढे या, स्वतः सेवा करा, स्वतः सेवा चालू करा. गरीब असतील त्यांना मदत करा. किंवा लोक तुमचं नाव मोठं व्हावं किंवा रील बनवण्यासाठी मदत करू नका. लोकांनी तुम्हाला पाहावं, लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून करू नका. तर देवाच्या दृष्टीमध्ये तुम्ही चांगले असावे यासाठी अशी मदत करा की एका हाताने मदत केली तर दुसऱ्या हाताला ती कळू देऊ नका. ही खरी मदत आहे. प्रियांनो, आज मी बरेच वर्ष झालं देवाच्या सेवेमध्ये आहे, परंतु मी जी मदत केली मी ती कधी कोणाला सांगितली नाही. कधी मी माझं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला नाही. आज साधा झाडू जरी दिला तर लोक मीडियावरती टाकतात की आम्ही झाडू देत आहे, चिंध्या देत आहेत. प्रभूने सांगितलं का कधी मी एवढ्या लोकांना जेवण खाऊ घातलं? देवाने प्रभूने जर आमच्या सांगितलं कधी तू सांगू नकोस, निक्षून सांगितलं की कोणाला सांगू नको. परंतु आज आमच्या नावाचा मोठेपणा करण्यासाठी नवरा बायकोचे मोठे मोठे बॅनर लावत असतो आणि तिथे येशूच दिसत नाही त्या बॅनरवर.
येशू हरवलेले आज आमच्या जीवनामध्ये. मग आम्ही कोणाचे आहोत हेच आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही कोणाची सेवा करत आहोत याचा आम्ही विचार केला पाहिजे. जर आम्ही देवापेक्षा उंच व्हायला बघतो तर प्रियांनो, त्या दुष्टाला स्वर्गातून खाली काढून टाकण्यात आलेला आहे प्रियांनो. तर आम्ही त्याचे तर शिष्य नाहीत याचा आम्ही विचार केला पाहिजे. जर आम्ही देवाचे दासी आहोत तर आमचे आजच आम्ही बॅनरवरून फोटो काढले पाहिजे आणि त्या बॅनरवरती फक्त येशूचं नाव आम्हाला उंच करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आज देवबाप जर त्याने केलेला हजारो वर्षापूर्वीचा करार आजही स्मरत आहे तर आम्ही देखील त्या देवाशी विश्वासू राहायला पाहिजे. हाच विषय आहे प्रियांनो. माझ्या तोंडून काही अपशब्द निघाले असेल तर प्रियांनो मला क्षमा करा, परंतु हे कटू सत्य आहे. त्या कटू सत्याचा आम्ही आज स्वीकार केला पाहिजे आणि आमचं जीवन सरळ, पवित्र आणि देवाला आवडणारे जीवन जगलं पाहिजे. प्रियांनो, जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही तर आमच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत. अनेक आजारांमध्ये आम्ही पिडलेलो आहोत. अनेक व्याधीने आम्ही पिडलेलो आहोत. आमच्या घरामध्ये पूर पडत नाही. आमच्या घरामध्ये अशांतता आहे. नवरा बायकोचं पटत नाही. आज तुमच्या लेकरांना स्वैरिक भेटत नाही. आज तुमच्या जीवनामध्ये शांती नाही, चिडचिड आहे, मन लागत नाही, करमत नाही. प्रियांनो, याचं सर्व कारण हेच आहे की तुम्ही जगामध्ये गुरफटलेले आहात. त्या जगातून बाहेर या, त्या पवित्र देवाजवळ बाहेर या, त्याची आराधना करा, त्याची प्रार्थना करा आणि त्याच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करा. मग पहा, देवबाप तुमच्या जीवनामध्ये शांती आणेल. देवबाप तुमच्या जीवनामध्ये आरोग्य आणेल. देवबाप तुम्हाला तुमची जीवनातील गरिबी काढून टाकेल. देवबाप तुमच्या जीवनातील आजार काढून टाकेल. देवबाप तुमच्या जीवनामधून अशांती काढून टाकेल. देवबाप तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचेल देईल. त्याचे आशीर्वाद तुमच्या पिढीवरती, तुमच्या कुटुंबावरती आणेल आणि देवबाप तुम्हाला दुपटीने आशीर्वादित करेल. या छोट्याच्या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रियांनो, खरोखर देवबापाचं वचन हे सरळ तुमच्यापर्यंत आलेलं आहे. मी माझ्या मनाने बोललो नाही, तर देवाने आज जे काही मला सांगितलं मी आज ते तुमच्याशी शेअर करत आहे. आजही देवबाप नोहाशी केलेला करार जर जाणत आहे, त्याचं स्मरण करत आहे, तर प्रियांनो, आज आमच्या देवाची इच्छा काय आहे आमच्याकडून ते आम्ही पाहायला पाहिजे. आम्ही आमचं जीवन तपासून पाहूया या सकाळच्या समय की आज आमचं जीवन आम्ही त्या दुष्टाला दिलेलं आहे का देवाला दिलेलं आहे, याचा आम्ही विचार केला पाहिजे. पवित्र करूया, शुद्ध करूया स्वतःला आणि त्या देवाच्या चरणाजवळ येऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, तू आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. आमचं जीवन आम्ही तुला देत आहोत. प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी प्रत्येक दास दासीला आणि तुझ्या प्रिय लोकांना तू सहाय्य कर. प्रभू, तू मला सहाय्य पुरवलं त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज, आमचं येणं जाणं, आमचा प्रवास, सर्व काही तू आशीर्वादित करशील असा आमचा विश्वास आहे. आणि ह्या नवीन दिवसामध्ये प्रिय प्रभू येशू, तुझी सेवा करण्याची संधी तू आम्हाला तू दे. प्रिय प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, त्यांना तू उत्तम आरोग्य दे, उत्तम सामर्थ्य तू दे आणि त्यांच्या संगती, त्यांच्या परिवारात संगती तू राहा आणि तुझं गौरव दे. प्रभू, आमचा देश आणि आमच्या देशातील सर्व कारभार पाहणारे सर्व मंत्रिमंडळ, पंतप्रधान, मुख्यमंत्री या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या देशाचे योग्य निर्णय घेण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. भ्रष्टाचार मुक्त कर आणि अनैतिकता आमच्या देशातून तू बाहेर तू काढून टाक. पापाचा स्वभाव आमच्या देशातून तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्या पुढे लीन आणि मस्तक व्हावं यासाठी
प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. प्रभू, या सकाळच्या वेळेस तू आमच्या संगती बोललास, तू आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्याद्वारे तू स्पर्श केलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आमच्या संगती बोलला त्याबद्दल मी तुझ्या नावाला गौरव देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तर आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97-30-30-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.